नमस्कार. आज आपण थोडेसे दोन छोटेसे व्याकरणाचे भाग पाहणार आहोत. पहिला भाग आहे विशेषण आणि दुसरा भाग आहे क्रियापद. विशेषण कशाला म्हणायचं? तर नामाबद्दल जास्त माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण असं म्हणतात. समजा मुलगा, मुलगा हा एक शब्द आहे, म्हणजे नाम आहे. मग मी म्हटलं हुशार मुलगा, तर मुलगा या शब्दाबद्दल त्या हुशार शब्दाने मला जास्त माहिती दिली, म्हणून हुशार हे विशेषण मुलगा या नामाचं. दुसरं मी म्हटलं चपळ मुलगी. आता यात मुलगी हे नाम आहे, पण तिचा गुण दाखवणारा शब्द आहे चपळ. म्हणजेच मुलीबद्दल जास्त माहिती चपळ या शब्दामुळे आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे नामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द आहे हे चपळ, म्हणून चपळ हे मुलगी या शब्दाचं विशेषण. अशी आपल्याला बरीच उदाहरणं घेता येतील. उदाहरणार्थ धारदार तलवार, मंदगती कासव. आता धारदार हे विशेषण आहे, मंदगती हे विशेषण आहे. अशा प्रकारे आपणा सर्वांना माहीत आहेच, पण आपण थोडीशी त्याची उजळणी केली एवढंच. आता विशेषणानंतर आपण पाहणार आहोत क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? पद म्हणजे शब्द. क्रिया दाखवणारा जो शब्द तो क्रियापद. आता क्रियापद कसं ओळखायचं? मी म्हटलं मुलगा वेगाने धावतो. इथे कसली क्रिया घडली? धावण्याची. ज्याच्यामुळे क्रिया दर्शवली जाते ते क्रियापद. मग मुलगा वेगाने धावतो, इथे धावतो ही क्रिया आहे, म्हणून धावतो हे क्रियापद झालं. आता मी म्हटलं बाई स्वयंपाक उत्तम करते, तर आता इथे उत्तम करणे हे क्रियापद झालं. म्हणजे उत्तम करते हे त्या वाक्यातलं क्रियापद. इथे हे जोड क्रियापद आहे, कारण स्वयंपाक याच्याबद्दल उत्तमनी जास्त माहिती दिलेली आहे. दुसरं वाक्य पहा, भिंत काळी आहे. तर भिंतीबद्दल जास्त माहिती काळी या शब्दाने सांगितली आहे, परंतु ती काळी असणे हे संबंध क्रियापद झालं. म्हणजे काळी आहे हे क्रियापद झालं, नुसतं आहे नाही. त्याचप्रमाणे तो खिडकीतून बाहेर डोकावतो. आता इथे बाहेर डोकावणे हे संबंध क्रियापद झालं. मुळात डोकावतो याच्याबद्दल बाहेरनी जास्त माहिती दिली आहे. म्हणजे खरं तर बाहेर डोकावतो मध्ये बाहेर हे क्रियाविशेषण आहे. म्हणजे आज आपण आत्ता पाहिलं विशेषण आणि क्रियापद, या दोन्हीची माहिती आपल्याला कळलेली आहे. आता याच्यावरून तुम्हाला तुमच्या घरातली जी मुलं व्याकरण शिकतात त्यांना अनेक वाक्य तुम्हाला सांगता येतील आणि त्यांना हे ओळखायला सांगता येईल. म्हणजे त्यामुळे त्यांचं व्याकरणही पक्क होईल. विशेषण आणि क्रियापद यांच्याबद्दलची माहिती सांगून संपलेली आहे. नमस्कार.